नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. इको क्लब फॉर मिशन लाईफ एक पेड माँ के नाम अंतर्गत मित्रांनो आपल्याला शाळा स्तरावर कशा पद्धतीने या कार्यक्रमाची माहिती भरायची होती, कशा पद्धतीने वृक्षारोपण करून त्याचे फोटो वगैरे अपलोड करायचे होते, याची माहिती मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर मित्रांनो, वरिष्ठ संनियंत्रण यंत्रणा जे असणार आहे, नोडल अधिकारी वगैरे यांना आपल्या कार्यक्षेत्रातील या कार्यक्रमाचा अहवाल रिपोर्ट कसा बघायचा आहे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, इको क्लब फॉर मिशन लाईफ एक पेड माँ के नाम 3.0 अंतर्गत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. मित्रांनो, या कार्यक्रमाची संपूर्ण रिपोर्ट वगैरे असणार आहे, कार्यक्रमाचा आढावा कसा घ्यायचा आहे, जे संनियंत्रण यंत्रणा असणार आहे, नोडल अधिकारी असणार आहे, वरिष्ठ अधिकारी असणार आहे, यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. आपल्याला संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा, रिपोर्ट वगैरे कशा पद्धतीने पाहिजे आहे याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, शासनाचा हा जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे, एक पेड माँ के नाम इको क्लब अंतर्गत, तर या अंतर्गत मित्रांनो आपण शाळा स्तरावर वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्याची संपूर्ण माहिती या पोर्टलवर भरलेली आहे. तर मित्रांनो, याचा जो आढावा असणार आहे वरिष्ठ स्तरावरून घेण्यात येतो. तर वरिष्ठ जे संनियंत्रण यंत्रणा असणार आहे किंवा नोडल अधिकारी वगैरे असणार आहे यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्यांना संपूर्ण आपल्या कार्यक्षेत्रातील जो आढावा असणार आहे या कार्यक्रमाचा तो घेण्यासाठी त्याचे रिपोर्ट्स वगैरे कसे पाहिजे हे मी आपल्याला सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. आपल्याला कशा पद्धतीने या पोर्टलवर आपल्या शाळेतील जी माहिती आहे वृक्षारोपणाची ते भरायची आहे. तर बघा, आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर इथे इको क्लब फॉर मिशन लाईफ ही जी पहिली साईड आहे ही आपल्याला सर्च करून घ्यायची आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे मित्रांनो. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे जे पोर्टल आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होणार आहे मोबाईलमध्ये. तर बघा, अत्यंत साधं सोपं पोर्टल असणार आहे आणि अशा पद्धतीने इथे हे दिसणार आहे. तर मित्रांनो, इथे सगळ्यात अगोदर आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे लॉग इनसाठी 3 पर्याय असणार आहे. एक शाळेचं लॉग इन असणार आहे, पहिलाच त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे. आणि वरिष्ठ स्तरावर नोडल अधिकारी वगैरे असणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा तिथे लॉग इनची सुविधा उपलब्ध असणार आहे. तर मित्रांनो, राज्याच्या लॉग इनवरून सरळ आपण संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा तिथून आपण बघू शकतो. तर बघा कशा पद्धतीने आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे. तर इथे लॉग इनचं हे जे बटन असणार आहे यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे अगोदर. तर मित्रांनो, इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन असणार आहे मित्रांनो आपल्यासमोर. एक असणार आहे इथे बघा, इथे आपल्याला 3 ऑप्शन मिळणार आहे. पहिलं असणार आहे हे स्कूल लॉग इन, फॅकल्टी लॉग इन आणि तिसरं असणार आहे स्टेट ॲडमिन लॉग इन म्हणून. तर मित्रांनो, जे काही आपले नोडल अधिकारी असणार आहे त्यांच्यासाठी हे स्टेट ॲडमिन लॉग इन जे असणार आहे यावरून आपल्याला संपूर्ण आपल्या कार्यक्षेत्रातील या कार्यक्रमाचा आढावा घेता येणार आहे. तर बघा, स्टेट ॲडमिन लॉग इन यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, ॲडमिन लॉग इन म्हणून अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. शाळेचं लॉग इन करताना आपल्याला तिथे युडायस क्रमांक टाकण्याची सुविधा होती. तर इथे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. जे नोडल अधिकारी असणार आहे किंवा वरिष्ठ अधिकारी असणार आहे त्यांच्यासाठी असणार आहे. तर बघा, इथे आपल्याला ID पासवर्ड टाकून तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे ID पासवर्ड असणार आहे, तो टाकायचा आहे आपल्याला. तर मी तो टाकून घेतो. मित्रांनो बघा, इथे मी ID पासवर्ड टाकून घेतलेला आहे. इथे खाली एक कोड असणार आहे कॅप्चा, तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि तो टाकल्यानंतर आपल्याला सिम्पली खाली सबमिटचं जे बटन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे जे स्टेटचं लॉग इन असणार आहे ते करता येणार आहे. तर बघा, इथे मी ID पासवर्ड इथे टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा कॅप्चा इथे टाकलेला आहे. आता सबमिटवर आपण सिम्पली क्लिक करून घेणार आहोत. तर सबमिटवर मी क्लिक करतो आणि एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला संपूर्ण राज्याचा डाटा बघता येणार आहे. तर बघा, एन्व्हायरमेंट डे 2026 स्टेट डिस्ट्रिक्ट लेवल स्नॅपशॉट म्हणून इथे असणार आहे, वेलकम ॲडमिन महाराष्ट्र. तर मित्रांनो, हे असणार आहे राज्याचं लॉग इन आणि इथून आपल्याला आपल्या जिल्ह्याचा संपूर्ण आढावा बघता येणार आहे. बघा, आज दिनांक 21 जुलैला हे आपण लॉग इन केलेलं आहे आणि 21 तारखेला कशा पद्धतीने काय या कार्यक्रमाची स्थिती आहे संपूर्ण राज्यामध्ये ती इथे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे आता मोबाईलवरून आपण हे सर्व करत आहोत. अगदी सहजपणे आपल्याला हे बघता येणार आहे. आणि यामध्ये कोणता जिल्हा आघाडीवर आहे,
काय आहे ते संपूर्ण आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे हा संपूर्ण महाराष्ट्राचा डाटा असणार आहे. इथे सुरुवातीचे जे 3 क्रमांक आहे, सुरुवातीला म्हणजे तिसऱ्या स्थानावर जे जिल्हे आहे तो पहिल्या स्थानावर नाशिक आहे, दुसऱ्या याच्यावर मुंबई सब अर्बन आहे आणि तिसऱ्या स्थानावर मित्रांनो जालना आहे. तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला आपल्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे. इथे आपण लॉग इन केल्याबरोबर डाटा आपल्याला पाहता येणार आहे आणि इथे जो पहिला जो रिपोर्ट असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचा असणार आहे, ऍक्टिव्हिटी रिपोर्ट म्हणून. इथून आपल्याला प्लॅन्टेशन रिपोर्ट असणार आहे हा प्रत्येक जिल्ह्याचा. इथे मित्रांनो टोटल इव्हेंट वगैरे सर्व इथे आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने आणि इथे संपूर्ण जिल्ह्यानुसार असणार आहे. तर खाली जर आपण आलो, अशा पद्धतीचा हा डाटा असणार आहे आपल्याला इथे दिसणार आहे आणि इथे आपल्याला जिल्हा वाईज व्ह्यू स्कूलचं एक ऑप्शन असणार आहे बाजूला प्रत्येक जिल्ह्याच्या नावाच्या समोर. तर बघा, इथे जसं गडचिरोली आहे, इथे व्ह्यू स्कूलवर मी क्लिक करतो, इथून सुद्धा आपल्याला डाटा तो दिसणार आहे. इथे मित्रांनो वर आपल्याला डाउनलोड PDF म्हणून असणार आहे, एक्सपोर्ट डिस्ट्रिक्ट डाटा म्हणून असणार आहे, अशा पद्धतीचे काही टॅब असणार आहे महत्त्वाच्या. तर बघा, मी आता माझ्या जिल्ह्याचा जो डाटा आहे इथे याला व्ह्यू स्कूल करून घेतो आणि त्यानंतर आता हा डाटा जो असणार आहे मित्रांनो हा उघडणार आहे. एन्व्हायरमेंट डे 2026 स्कूल वाईज एनालिसिस म्हणून असणार आहे. तर हा संपूर्ण डाटा मित्रांनो आपल्याला इथून डाउनलोड करण्यासाठी सुद्धा उपलब्ध असणार आहे. तर बघा, डाउनलोड PDF म्हणून असणार आहे, डाउनलोड एक्सेल म्हणून असणार आहे. तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो डाउनलोड. मित्रांनो बघा, त्या जिल्ह्यावर आपण क्लिक केल्यानंतर त्या जिल्ह्यातील शाळा वाईज संपूर्ण डाटा आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. तर बघा, हा आता आमच्या गडचिरोली जिल्ह्याचा डाटा असणार आहे आणि खाली मित्रांनो इथे पेजेस असणार आहे. तर इथे आपल्याला नेक्स्ट करत जायचं आहे आणि संपूर्ण त्या शाळेचा डाटा आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. हा संपूर्ण डाटा मित्रांनो आपल्याला इथून डाउनलोड करता येणार आहे. तर बघा, डाउनलोड PDF म्हणून जे ऑप्शन असणार आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो जो डाटा असणार आहे तो PDF स्वरूपात डाउनलोड होणार आहे आणि आपल्याला संपूर्ण आढावा जो असणार आहे तो घेता येणार आहे. तर बघा, आता मी नेक्स्ट पेज केलेलं आहे. आता तिथे सर्च होत आहे आणि ते लवकरच इथे समोर येणार आहे. डाटा असणार आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा डाटा आपल्याला नोडल अधिकारी म्हणून आपल्याला बघता येणार आहे. तर बघा, एन्व्हायरमेंट डे स्कूल वाईज एनालिसिस असणार आहे, डिस्ट्रिक्ट गडचिरोली, स्टेट महाराष्ट्र. तर इथून मित्रांनो हा डाटा आपल्याला PDF स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे, एक्सेल स्वरूपात सुद्धा करता येणार आहे. आणि इथे मित्रांनो खाली आपल्याला असे पेजेस दिसणार आहे, प्रिव्हियस आणि नेक्स्ट असणार आहे, कारण मी दुसऱ्या पेजवर आलेलो आहो. तर इथून मित्रांनो आपल्याला जे काही पेजेस आहे ते नेक्स्ट करत आपल्याला संपूर्ण डाटा बघता येणार आहे किंवा हा डाउनलोड करून सुद्धा आपल्याला शेअर करता येणार आहे. आपलं जे कार्यक्षेत्र असणार आहे त्या कार्यक्षेत्रातील कोणत्या शाळेचं किती काम झालेलं आहे या संदर्भात हा संपूर्ण डाटा असणार आहे आणि आपल्याला त्याचा आढावा घेता येणार आहे याच्या माध्यमातून. तर मित्रांनो, अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. एक पेड माँ के नाम 3.0 अंतर्गत आपल्याला नोडल अधिकारी म्हणून किंवा वरिष्ठ अधिकारी म्हणून आपल्याला हा जो डाटा असणार आहे हा बघता येणार आहे आणि कसा बघायचा आपण ही संपूर्ण माहिती इथे जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, राज्याच्या लॉग इन वरून हे सर्व आपल्याला करता येणार आहे आणि राज्याचं लॉग इन जे असणार आहे ते आपल्याकडे असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आपल्याला ही माहिती समजली असेल. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा जो कार्यक्रम आहे एक पेड माँ के नाम इको क्लब मिशन फॉर लाईफ अंतर्गत याचा आढावा आपल्याला अगदी सहजपणे मोबाईलच्या सहाय्याने बघता येणार आहे. तर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.